जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. जातीवाद, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ही आपल्या देशामध्ये आधीपासूनच होती. शास्त्रामधून आली की ती ब्राह्मणांनी निर्माण केली, की ती आणखीन कोणी निर्माण केली, या विषयावर आज आपण थोडंसं त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. काही गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगतो की सर्वात प्रथम जाती व्यवस्था, जातीवाद आणि अस्पृश्यता ह्या तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जाती व्यवस्थेचं म्हणाल आणि ह्या वेगळ्या गोष्टी कशा म्हणाल तर जाती व्यवस्था याचे पुरस्कर्ते महात्मा गांधी सुद्धा होते. आता गांधी त्याचे पुरस्कर्ते होते म्हणजे ते योग्यच होती अशातला काही भाग नाही. पण बरेच जणांना गांधी प्रेम खूप उतू जातं. अलीकडे गोडसे जयंती आली किंवा गांधी जयंती आली, त्यावेळी काय होतं की लोक एकदम गांधींबद्दल की गांधी एका गोळीने मरत नाहीत वगैरे वगैरे, लोकांच्या मनात गांधी आहेत. आणि येता जाता लोकांना झापडण्याच्या गोष्टी करणारे सुद्धा किंवा घरात घुसून मारू विकृती ठेचलीच पाहिजे म्हणणारे सुद्धा गांधी 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 करायला लागतात, कारण की गांधींना मारणारा ब्राह्मण होता. तर हे गांधी जाती व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते आणि याच्यासाठी मला काही संदर्भ द्यायची गरज सुद्धा नाही आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांचे पुढे जे शिष्य झाले, धर्मपाल असो किंवा राजीव दीक्षित झालो, यांनी सुद्धा जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला आपापल्या पद्धतीने. पण त्यांचा उद्देश काय होता हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जाती व्यवस्था काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांच्या मते किंवा खरी जाती व्यवस्था जी होती ती अशी होती की बाबा वंश परंपरागत येणारे धंदे त्यांच्या मुलांनी करावे, वाडवडिलांनी केलेले व्यवसाय धंदे हे त्यांचे उद्योग हे त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवणे आणि त्याच्याद्वारे 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती ह्याच्यामध्ये एक जी अर्थव्यवस्था निर्माण होते, ज्याच्यामुळे बेरोजगारी येण्याची संभावना नसते, कमी सुद्धा नाही, संभावनाच नसते. चर्मकाराचा मुलगा चर्मकारी करेल, कुंभाराचा मुलगा मडकी घडवेल. या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या देशाची व्यवस्था निर्माण केली होती ती एक अर्थव्यवस्था होती. आता तुम्ही म्हणाल की बाबा ह्यामध्ये असं होतं की एक व्यक्ती दुसरा व्यवसाय करू शकत नाही, हे सुद्धा त्याच्यामध्ये आक्षेप असतात की बाबा ही व्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली. मुळातच ही खरोखर ब्राह्मणांनी निर्माण केली का? की चर्मकाराचा मुलगाच चर्मकारी करेल, इतरांना त्याच्यात करण्याचा अधिकार नाही, हे खरोखर ब्राह्मणांनी त्यांना जाऊन सांगितलं का? किंवा त्याला काही धर्मशास्त्राचा आधार आहे का? तर जर का आपण बघितलं तर आजही तुम्ही एखाद्या नवख्या ठिकाणी जा, तुम्हाला या देशाचं संविधान तुम्हाला परवानगी देतं कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचं, पण तिथले स्थानिक लोक तुम्हाला तिथे व्यवसाय करण्याची परवानगी देतात का? तर वाटत असेल तुम्हाला ही गोष्ट ट्राय करून पाहिजे तर पुण्याला एखाद्या ठिकाण निवडा, कुठलंही. मग तुम्ही आपलं शनिवार वाड्याच्या आजूबाजूचा परिसर निवडा किंवा डेक्कनचा परिसर निवडा किंवा कुठलाही, किंवा तिकडे निगडीमध्ये भोसरीमध्ये कुठलाही एखादा परिसर निवडा आणि स्वतःच्या पाणीपुरीचा ठेला तिथे लावण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणाचा सर्वात जास्त विरोध होतो? तर तिथे ऑलरेडी जी लोक काम करत असतात त्या व्यावसायिकांचा तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला तिथे विरोध होतो. म्हणजे जर का तुम्हाला संविधानाने जरी तो अधिकार दिला आहे, पण स्थानिक लोक तुम्हाला तो अधिकार देतात का? मी एकदा असं बाहेर कामानिमित्त गेलेलो असताना एका ठिकाणी मला मी गाडी चालवत होतो आणि माझ्या बाजूला जी माझे मित्र बसलेले होते त्यांनी सांगितलं की या गावामध्ये गावा लागला आम्हाला, त्या गावामध्ये बाहेरची लोक येऊन भाजीपाला विकू शकत नाही. त्या गावामध्ये तशी एकजूट आहे आणि ग्रामपंचायतमध्ये तसा ठराव झालेला आहे. ज्या पद्धतीने त्या गावात बाहेरचे लोक जाऊन भाजीपाला विकू शकत नाही, कारण की स्थानिकांना रोजगार भेटला पाहिजे. किंवा मनसेने जो मुद्दा भूमिपुत्रांचा उचलला होता मध्यंतरी की इथल्या लोकांनाच इथला स्थानिक नोकरी आणि व्यवसाय मिळाला पाहिजे. जाती व्यवस्था सुद्धा त्याच पद्धतीची एक व्यवस्था आहे की बाबा प्रत्येकाचा व्यवसायाचा अधिकार जो आहे तो अबाधित राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या काळामध्ये ती निर्माण झालेली एक अर्थव्यवस्था होती. या आशयाने गांधी जाती व्यवस्थेचं समर्थन करतात. हा झाला जाती व्यवस्थेचा विषय. दुसरा विषय तो जातीवाद. जातीवाद म्हणजे जाती श्रेष्ठत्वाची भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येते आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा इतर जातींना कनिष्ठ लेखायला लागतात, तो झाला तुमचा जातीवाद. जातीवाद ही फक्त ब्राह्मणांची संकल्पना किंवा ब्राह्मणांची मक्तेदारी किंवा ब्राह्मणच फक्त जातीवादी आहेत का? अर्थातच नाही, 100% नाही. कुठल्याही जातीत तुम्ही गेलात, कुठल्याही जातीत, आज प्रत्येक जातीच्या वेगळ्या वेगळ्या संघटना तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक जातीमध्ये जातीश्रेष्ठतेचा अहंकार प्रत्येक जातीमध्ये कुठून भरला आहे. मी या क्षेत्रात काम करतो, मला माहीत आहे प्रत्येका जातीमध्ये आमची जात कशी श्रेष्ठ आहे आणि आमच्या जातीचा इतिहास किती मोठा आहे हे दाखवण्याचा इतका प्रयत्न होतो. एखाद्या ठिकाणी जर का एखाद्या जातीचं संख्या जास्त असेल, संख्याबळ जास्त असेल, तर ते इतरांना हीन आणि तुच्छ वागवल्याशिवाय राहत नाही. एवढंच काय, एकदा मी जेव्हा माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगतो की माझा एकदा एक वाद झाला होता एका व्यक्तीसोबत.
समोरची व्यक्ती दुसऱ्या जातीतली होती आणि ओबीसी कॅटेगरीतली होती. आणि भांडणाचं कारण आम्हाला अवगतच होत नव्हतं की बाबा एवढं काय विषय वाढला, नेमकं ह्या व्यक्तीला राग कशाचा आहे. तेव्हा मला समजलं, तो फोनवर बोलत होता, एक व्यक्तीने तिसऱ्या दिराईताने मध्यस्थी केली. मध्यस्थी केल्यानंतर मी बाजूला बसलेलो होतो आणि तो मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला बोलता बोलता बोलून गेला की गाडीवर मराठा कशाला टाकायला लागतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे टू व्हीलर होती, टू व्हीलरवर मराठा लिहिलेलं होतं. म्हणजे आमच्या गल्लीतून जातो, गाडीवर मराठा टाकलेला आहे, आमच्यासमोर मिशांना पीळ देतो, हे त्याचं दुखणं होतं. म्हणजे विचार करा. पण आपण मराठ्याच्या अवलादींना, मी गाडीवरचा मराठा काढला ना, मिशाला पीळ देणं बंद केली, कारण की मला सुद्धा तोच पाटीलकीचा अभिमान आहे. त्याच्यामुळं काय होतंय की हाणून मारून का होईना पण आम्ही तिथूनच जाणार, हे आमच्यात, आणि ते प्रत्येकाच्या रक्तात येते. पण मला कधी कोणत्या ब्राह्मणाने येऊन कानात सांगितलं नाही, तू पाटीलच बरं, तुला ते असं असं करावं लागलं. किंवा त्याला कोण्या ब्राह्मणाने येऊन कानात सांगितलं नाही की बाबा समोरचा तुझ्या गाडीवर त्याच्या टू व्हीलरवर पाटील लिहिलेला आहे आणि तू इथून चक्रा मारतो वगैरे. हे ते फार जुना विषय आहे हा. तेव्हा माझ्यात जरा जास्तच होतं. नंतर जेव्हा तुम्ही धर्माच्या छत्रछायेखाली येतं तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ह्या सगळ्या फालतू गोष्टी असतात, असं काही नसतं. पण तरीही सुद्धा पाटीलकीचा अभिमान, मी सांगितलंय वारंवार, तो असतो. अभिमान असायला काही हरकत नाही तुमच्या जातीचा. जातीश्रेष्ठतेचा अहंकार फार वेगळा असतो, त्याचा दर्प फार वेगळा असतो आणि त्याच्यामुळे समाजव्यवस्था बिघडते. पण त्याच्यासाठी तुम्ही जर का ब्राह्मणांना कारणीभूत ठरवत असाल की बाबा ब्राह्मणांनी ही जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे, मग सोडून द्या ना. ब्राह्मणांना पाणी पिऊन पिऊन शिव्या देणारे सुद्धा कट्टर जातीवादी असतात, हे मी ठाम सांगतो तुम्हाला. ही जातीव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली, जातीव्यवस्था. एकदा आम्ही एका ठिकाणी बसलेलो होतो आणि असाच एक फुलेशाहू आंबेडकरवादी व्यक्ती माझ्याजवळ होता आणि फार तो बोलत होता की ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली जाते. तेव्हा मी त्याला एक झोंबेल अशी गोष्ट बोललो होतो की मी मास्तर होता, म्हटलं सर तुमचा लहान भाऊ लग्नाचा आहे. तो ने हो आहे ना. म्हटलं एक काम करा ना, एखाद्या मातंग समाजाची किंवा महार समाजाची मुलगी पहा, त्याच्यासाठी तुम्ही खूप आदर्श उदाहरण समाजापुढे घालून द्या की बघा मी जातीव्यवस्था मानत नाही. चिडला तो, तुम्ही व्यक्तिगत कसे का होताय, तुम्ही व्यक्तिगत कसे का बोलताय, असं कसं काय तुम्ही म्हणू शकता, मग तुम्ही स्वतः करा. आता मी सुद्धा आंतरजाती विवाह केलाय, पण मी कुठं जातीचे टेंबे मिरवतो, मी कुठं म्हणतो अरे पण तू म्हणत आहेस ना की जातीव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली. मग ज्याला ज्याला दुखणं आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड किंवा तत्सम जातीच्या नावावर जातीवादाच्या विरोधात काम करणाऱ्या संघटना, ह्या संघटनांचे पदाधिकारी, हे सगळ्यांना बघा, याच्यातले किती लोकांनी आंतरजाती विवाह केले, यातल्या किती लोकांनी दुसऱ्या जातीतले किंवा ज्याला समाजाच्या व्यवस्थेत खालची जात असं संबोधल्या जाते, त्या जातीतले जावई करून आणले किंवा त्यांना मुली दिल्या. तुमचा लढा जर का जाती अंताचा आहे, तुमचा लढा जर का जाती व्यवस्थेसोबत आहे, मग तुम्ही त्याच्या म्हणजे स्वतःच्या घरापासून, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, स्वतःच्या घरापासून त्याची सुरुवात का करत नाही की आयुष्य तुमचं फक्त ब्राह्मणांच्या डोक्यावर खापरं फोडण्यात घालवाल. राहिला प्रश्न ब्राह्मणांचा, तर तुम्हाला सुद्धा कल्पना असेल की ब्राह्मणांनी सर्वात जास्त मुली कुठल्या जातीत दिलेल्या आहेत. ब्राह्मणांना एक वेगळीच खाज असते की बाबा जाती व्यवस्था मोडण्यासाठी इतका पुढाकार त्यांनी घेतला आहे अलीकडे की तुम्ही आतापर्यंतच्या सगळ्या दलित नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड करा, मोस्ट ऑफ द दलित नेत्यांच्या घरी ब्राह्मणांच्या मुली आहेत. आता त्यांनी इतका पुढाकार घेतला तर तुम्हाला काय अजून काय पाहिजे, तर तुम्हाला रॅशन कार्डवर बिस्लेरी देतील आता, म्हणजे प्रयत्न करून आंदोलन करून की नाही आता यांना बिस्लेरीचं पाणी सुद्धा घरपोच गेलं पाहिजे. तर मुद्दा हा आहे की तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे व्हा. तिसरी व्यवस्था आहे अस्पृश्यता. अस्पृश्यता ब्राह्मणांनी निर्माण केली का? आता हा विषय फार गंभीर आहे की अस्पृश्यता ब्राह्मणांनीच निर्माण केली, अशा पद्धतीचा एक जो एजेंडा आपल्या देशामध्ये चालू आहे की या देशामध्ये अस्पृश्यतेला कारणीभूत फक्त ब्राह्मण आहे. गांधी जातीव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, अस्पृश्यतेचे नाही. गांधींनी अस्पृश्यतेच्या विरोधात खूप काम केलं, आंबेडकरांनी केलं, सावरकरांनी केलं, ज्या ज्या लोकांनी केलं, कारण की आपल्या देशामध्ये अस्पृश्यता नव्हती असं आपण म्हणू शकत नाही. आपल्या देशामध्ये अस्पृश्यता होती, पण ती धर्मातून आली का? म्हणजे ब्राह्मणांच्या आधी आपण धर्माकडे येऊ. रामायण महाभारतामध्ये अस्पृश्यता आहे का? मला एक तुम्ही श्लोक किंवा एक तुम्ही कुठलाही उदाहरण द्या की रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये. तुम्ही शंभुकाचं उदाहरण देता की उत्तर रामायणातला भाग आहे शंभुकाचा. दुसरी एक तर महत्त्वाची अशी गोष्ट आहे की वाल्मिकी रामायणाला मानणारी लोक उत्तर रामायण मानत असतात. वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही असा उल्लेख नाही. उत्तर रामायणाचा जर का तुम्ही भाग घेतला तर शंभूक हा साधना करत होता, तो शूद्र साधना करत होता आणि म्हणून त्याची हत्या, तो शूद्र साधना करत होता की तो शूद्र होता आणि साधना करत होता. शब्दांचा खेळ मोठा गंभीर आहे,
तुम्ही वैदिक व्याकरणाचे किती अभ्यासक आहात किंवा तुम्ही पुराणांच्या व्याकरणाचा अभ्यास केलाय का आणि तुम्ही स्वतः त्याचे अर्थ काढले का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण तो भाग वेगळा. आपण जर का असं पकडलं की शंभू क्षुद्र होता आणि तो साधना करत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, तर मग वेदर्षी व्यासांचं काय हो? वेदर्षी व्यासांची आई काय होती? किंवा मग ज्या वाल्मिकींनी रामायण लिहिले ते कुठल्या जातीचे होते? रामायणामध्ये अशी हजारो उदाहरणं आपल्याला शबरीचं उदाहरण असो किंवा आपल्या केवटांचं उदाहरण असो, अशी कित्येक सारी उदाहरणं येतात की जी जाती व्यवस्था आपल्याला दिसत नाही. मग नेमकं हेच एक उदाहरण पकडून बसायचं आणि बाकीच्या उदाहरणांवर पाणी फेडायचं, अशातला तो भाग आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये एकलव्याचं सुद्धा महाभारतातलं उदाहरण दिलं जातं. एकलव्य मुळातच निषाद होता. आता निषाद ही खालची जात होती का किंवा तो समुदाय होता का किंवा काय होतं नेमकं हे सुद्धा लोकांना त्याची कल्पना नाही. कारण की खरोखर ते जर का अस्पृश्य वगैरे जर का तुम्ही म्हणता त्यानुसार असते, तर निषादचे वडील हिरण्यधनु हे कोण होते? हे जरासंधाचे सेनापती होते. आणि जरासंध राजाचा सेनापती म्हणजे अर्थातच एकलव्य राजघराण्यातला होता, तो सेनापतीच्या कुळातला होता. त्याच्यामुळे त्या कथेतही किती तथ्य आहे की बाबा तो दुसऱ्या जातीचा असल्यामुळे मुळात द्रोणाचार्य वचनाने बांधलेले होते आणि द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा घेतला. हे सांकेतिक आहे की हे रूपकात्मक आहे? कारण की अंगठा घेऊन ते काय करणार आहेत? तुम्ही धनुर्विद्या जर का बघितलं, संथाल समाजाचे लोक जे खूप जुने हे आहेत धनुर्धर आहेत, ते सुद्धा अंगठ्याचा वापर करत नाहीत. किंवा आज तुम्ही आधुनिक जर का धनुर्विद्या बघितली, ते सुद्धा अंगठ्याचा वापर करत नाही. ते ह्या 2 बोटांचा वापर करतात. त्या 2 बोटांच्या मध्ये बाण पकडून त्याला खेचतात. प्रत्यंचेला असा बाण लावून त्याला खेचण्याचा प्रकार असतो. त्यामुळे अंगठा घेऊन द्रोणाचार्यांनी काय केलं नेमकं, हा सुद्धा विचाराचा विषय आहे. त्यामुळे मुळात आपल्या धर्मशास्त्रामध्ये त्या काळात सुद्धा तशा पद्धतीच्या कथा सांगितल्या गेल्या की आता त्या कथांचं अशा पद्धतीनं नरेशन केलं गेलं. मध्यंतरी माझे एक मित्र भेटले मला आणि ते मला सांगत होते की एक असाच समाजसुधारक आहे तथाकथित, याच संघटनांसोबत जोडलेला जातीयंताच्या लढाईवाल्या, आणि तो म्हणत होता म्हणे की तुम्ही आतापर्यंत वाल्मिकी रामायण वाचलं, आता आमचं रामायण आहे, ते आमचं रामायण वाचा. तुम्ही बघा आमचं रामायण वेगळं आहे. म्हणजे आता हे कसं आहे की रामायण यांना लिहायचं आहे, इतिहास सुद्धा यांना लिहायचा, सगळ्या गोष्टींची पुनर्रचना करायची आहे त्यांच्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने, त्यांच्या त्यांच्या वेळी. म्हणजे मला जर का विचारलं तर ऐसे केले या गोपाळे नाही सोळे ओळे, शेख महम्मद अरविंद त्याचे हृदय गोविंद. शेख महम्मदांचा ही रचना मला सर्वात जास्त आवडते. आणि लक्षात येतं की एक अविंद म्हणजे एक म्लेंछ म्हणजे शेख महम्मद सुद्धा गोविंदाचं नाव आमच्या देशामध्ये घेऊ शकतात, ईश्वराचं नाव, ईश्वराचं चिंतन ते करू शकतात. त्याच्यामुळे संप्रदाय असो किंवा संप्रदायाच्या बाहेरचे सगळे जर का भक्ती संप्रदाय, नाथ संप्रदायाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अस्पृश्यता हा आमच्या धर्मशास्त्राचा भाग आहे. गोरक्षनाथांचा मी इथं तुम्हाला उल्लेख सांगतो की गोरक्षनाथांनी 84 सिद्धे सर्व जातींमधून घेतले. जर का आद्य जाती उच्चाटक जर का कोणाला म्हणून बघायचं झालं तर ते गोरक्षनाथांना बघणं खूप गरजेचं आहे. त्यांनी तर प्रत्येकाला जाणव दिलं घालून. तर अशा पद्धतीचं आमचं हे आहे. मग अस्पृश्यता आली कुठून? ती धर्मशास्त्रातून नाही आली. मग ते ब्राह्मणांच्या डोक्यातून आली का? अर्थातच काही अंशी समाजाचा वरचा घटक अस्पृश्यतेसाठी कारणीभूत होता. पण समाजाचा वरचा घटक जर का अस्पृश्यतेसाठी कारणीभूत होता तर तो घटक जो त्याच्या खाली होता किंवा त्याच्या खाली होता किंवा त्याच्या खाली होता, या जर का आपण या उतरंडीमध्ये विचार केला तर ज्या वरच्या वर्गाने अस्पृश्यता निर्माण केली असा आपण आरोप लावतो. मग तितकेच दोषी म्हणजे जर का ब्राह्मण दोषी आहेत तर मग तितकेच दोषी क्षत्रिय आहेत, तितकेच दोषी वैश्य आहेत, ज्यांनी शूद्र आणि शूद्रादी शूद्रांवर अन्याय अत्याचार केले. मुळात जर का आपण हा असा विचार केला तर मी तुम्हाला ती कथा सांगितली होती दिष्टाराची गेल्या व्हिडिओमध्ये की त्यांनी शूद्राला क्षमा केली. कारण की शूद्र हा अज्ञानी आहे, त्याला ज्ञान नाही, म्हणून त्याने केलेल्या अपराधीची त्याला जाण नाही, म्हणून तो निरपराध आहे. अशा पद्धतीचा न्यायनिर्वाळा युधिष्ठिराने केला होता, आपण बघितलं. आता जर का आपण अशा दृष्टीने विचार केला की बाबा हे शास्त्र निर्मित आहे, तर तुम्ही हू वेअर शूद्राजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शूद्र ब्राह्मण संघर्ष मांडलाय त्यामध्ये त्यांनी काय मांडलंय की त्यांनी दोन्हीकडून सारखेच दोष दाखवलेले आहेत. लक्षात घ्या, सुरुवात करून झाली की शूद्रांनी ब्राह्मणांवर अनन्वित अत्याचार केले. हू वेअर शूद्र तुम्ही वाचून घ्या एकदा, शूद्रपूर्वी कोण होते, आणि त्यामुळे ब्राह्मणांनी शूद्रांचे उपनयन संस्कार बंद केले आणि नंतर शूद्र खचले. अशा पद्धतीचं ते दोन्हीच बाजूने हे करतायत आंबेडकर. आणि त्यांनी आर्य इन्व्हेन्शन थेअरीची तर वाट लावून टाकलेली आहे पूर्ण त्याच्यात, त्यांनी ते मान्यच केली नाही. तर त्याच्यामुळे काय होते की बघा हा फार पूर्वीपासून जर का संघर्ष आपण मान्य केला की ब्राह्मण आणि शूद्रांचा हा फार पूर्वीपासूनचा संघर्ष आहे, तर त्यामध्ये सगळीच लोक सारखी जबाबदार आहेत. त्यामधले मधले वर्ण सुद्धा तितकेच जबाबदार आहेत की त्यांनी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शूद्रांच्या बाबतीत जर का दुरावा निर्माण केला असेल किंवा त्यांना अस्पृश्य बनवलं असेल, तर हा आपल्या समाजव्यवस्थेतला प्रत्येक घटक तितकाच कारणीभूत आहे की त्यांनी स्वतः जाऊन त्यांच्या धर्मशास्त्राचा
अध्ययन केलं नाही आणि ते कायमस्वरूपी ब्राह्मणांवर अवलंबून राहिले. या शूद्रातिशूद्र किंवा अस्पृश्यांच्या विषयी काम करणारी लोक कोण होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी किंवा सावरकरांच्या समकालीन किंवा सावरकरांच्या आधी काहीच लोकांनी प्रयत्न केला नाही का अस्पृश्यता निवारण्यासाठी? तर तुम्हाला स्वामी दयानंद सरस्वतींचं उदाहरण मिळेल. स्वामी दयानंद सरस्वतींच्या आधी जसं मी सांगितलं की गोरक्षनाथांचं उदाहरण तुम्हाला मिळेल. आणि असे कित्येक पद्धती भक्ती संप्रदायामध्ये असे कित्येक संत होऊन गेले की ज्यांची आपल्याला उदाहरणं मिळतील की ज्या लोकांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी धर्मशास्त्राचा आधार घेऊन अस्पृश्यता निवारण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा जर का इथं आपण उल्लेख केला की जो आपला पुराणोक्त आणि वेदोक्त जे प्रकरण आहे त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वेदांचं समर्थन केलं की माझ्यावर वेदानुसार संस्कार झाले पाहिजेत, माझ्यावर वेदांच्या मंत्रांचं पठण केलं गेलं पाहिजे. आणि तेव्हाच्या तत्कालीन ब्राह्मणांनी असं एक कथा आलेली आहे की बाबा त्याला विरोध केला. पण मग त्यांनी असं म्हटलं का की मला तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या मंत्रांचा उल्लेखच नको आहे. पण जर का तुम्ही शाहू महाराजांचं चरित्र अभ्यासलं तर तुमच्या एक लक्षात येईल की शाहू महाराज वेदांचे प्रचंड समर्थक होते. शाहू महाराजांचं एक भाषण त्याच्यासाठी उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वेदांचं गुणगान केलं आहे. मुळातच वेद जे आर्ष ग्रंथ आहेत ते आर्ष ग्रंथ उपनिषद आणि स्मृती श्रुती ह्या गोष्टी झाल्या आणि भगवद्गीता झाली. या आपल्या मूळ धर्मशास्त्र जे आहे त्यानंतर येतात पुराण. आणि पुराणांबद्दल जर का सांगायचं झालं तर स्वामी दयानंद सरस्वतींनी पुराण आणि कुराण ह्या दोन्हीला एकाच लाईनमध्ये घेतलं आहे, एकाच याच्यात घेतलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तर संपूर्णतः पुराण नाकारलेलं आहे, पण जे आर्ष ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. मग ह्या ग्रंथांचा जर का आपण अभ्यास केला तर या ग्रंथांमध्ये कुठेही अस्पृश्यता असा उल्लेख आलेला आहे का, याचं तुम्ही अध्ययन जर का केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा धर्मशास्त्राचा भाग नाही. मग हा जर का धर्मशास्त्राचा भाग नव्हता आणि धर्म ही ब्राह्मणांची मक्तेदारी होती आणि ब्राह्मणांनी अध्ययन करून इतर लोकांवर अन्याय अत्याचार केले अशा पद्धतीचा जेव्हा आपण त्यांच्यावर आरोप लावतो तेव्हा आपण एक लक्षात घेतो बा की ज्या गावामध्ये ज्या पंचक्रोशीमध्ये ब्राह्मण नाही आहेत त्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा शूद्रातिशूद्रांवर आणि अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार होत होते, त्यांना अस्पृश्यच मानलं गेलं होतं. मग ते कोणाची आज्ञा पालन करत होते? मग कोणीतरी कधीतरी एक फरमान सोडलं. बरं, विशेष म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये फरमान निघतात का? हे जे चार आपले हे आहेत शंकराचार्यांनी जे चार आपल्याला हे दिले पीठ दिले त्या चार पीठांवरून आलेल्या किंवा त्या चार याच्यावरून आलेल्या आज्ञांचं पालन किंवा ते चार पीठांवरून सुटलेली आज्ञा संपूर्ण देशभरात जात होती का? तशी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती का? किंवा कोणीतरी अंतिम निर्णय घेणारा आपल्या देशामध्ये होता का? तर आपल्या असं लक्षात येईल की समाज व्यवस्थेचा भाग ही अस्पृश्यता होत गेली. लोकांनी धर्मशास्त्राचा स्वतःच्या मनाने अर्थ घेतला, त्यांना ब्राह्मणांनी सांगायची गरज नव्हती. जसं खाप पंचायत ब्राह्मणांनी निर्माण केलेली आहे का हरियाणातली, तिथे सुद्धा जाती व्यवस्था आहे. कुठल्याही जातीमध्ये जातीश्रेष्ठतेचा अहंकार आला आणि त्यांनी खालच्या वर्णाला त्याच्यापेक्षा खालच्या वर्णाला शूद्र संबोधायला सुरुवात केली. याला सर्वतः कारणीभूत तुम्ही ब्राह्मणांना कसं काय धरता? किंवा समाजातल्या कुठल्याही एका घटकाला तुम्ही त्यासाठी काय कारणीभूत धरू शकता? इतर देशामध्ये ही व्यवस्था नव्हती का? चर्चेसनी ही व्यवस्था केलेली नव्हती का? जसं तुम्ही जर का बघाल की ज्या वेळेस भारतामध्ये अस्पृश्यता निर्माण होत होती, जन्माला येत होती, अस्पृश्यता फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये कायमस्वरूपी आहे हे तर मी मान्यच करू शकत नाही, कारण की असा कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आढळत नाही. आपल्या देशामध्ये चर्चा होत्या, वादविवाद होते, वेगवेगळे दर्शन होते, वेगवेगळ्या दर्शनांमध्ये आपसी संघर्ष होते की माझं दर्शनशास्त्र श्रेष्ठ, तुझं दर्शनशास्त्र श्रेष्ठ. पण यामध्ये कुठेही तुम्हाला असा उल्लेख येणार नाही की अस्पृश्याला पाणी पिण्याचा अधिकार नाही वगैरे वगैरे. हे फार नंतर आलेल्या गोष्टी आहेत. ह्या आपल्या धर्मशास्त्राचा किंवा हा आपल्या महाकाव्यांचा भागच नाही अस्पृश्यता. पण ज्या काळामध्ये या देशामध्ये अस्पृश्यता निर्माण होत होती त्या काळामध्ये जर का आपण इंग्लंडचं उदाहरण घेतलं, ब्रिटनचं, ज्याला आपण फार सुधारित समजतो, त्या देशामध्ये चेटकिनी म्हणून महिला जाळण्याची पद्धत होती. बायांना विच किंवा विचेस घोषित केलं जायचं, त्यांना चेटकिनी घोषित केलं जायचं आणि त्यांना जिवंत जाळलं जायचं. आजही जर का तुम्ही बघितलं नेटफ्लिक्सवर अशा खूप साऱ्या सिरीज आजही तशा बनतात की ज्या उपलब्ध आहेत की ज्यामध्ये कर्स्ट असो किंवा द विचर असो या पद्धतीच्या वेबसिरीजमध्ये तुम्ही बघू शकता की आजही त्याच्यात ते संदर्भ वापरले जातात की कुणाही मुलीला चेटकीन सांगायचं आणि तिला पेटवून द्यायचं. या पद्धतीच्या गोष्टी जेव्हा इतर देशांमध्ये चालू होत्या तेव्हा आपण म्हणतो आपल्या देशामध्ये नालंदा आणि तक्षशिलासारख्या युनिव्हर्सिटीज होत्या, विश्वविद्यालय होती आणि त्या देशाच्या डोक्यावर तुम्ही अस्पृश्यतेची खापरं फोडता. मुळातच अस्पृश्यता ही आपल्या पूर्ण समाजाची जबाबदारी आहे. मुळातच अस्पृश्यता हे 3-3.5% निर्माण केलेली गोष्ट नाही आहे. तर ही मान्य करणारे सुद्धा तितकेच दोषी होत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की राहिला प्रश्न की ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून आम्ही अस्पृश्यता पाळली.
किंवा ब्राह्मणांनी म्हटलं की धर्मशास्त्राच्या आधारे आम्ही अस्पृश्यता पाळली. मग धर्मशास्त्रामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं मी नेहमी सांगत असतो. धर्मशास्त्रामध्ये अपरिग्रह जो सांगितलेला आहे, हिंदू धर्माला, जैन धर्माला आणि जैन पंथाला आणि बौद्ध पंथाला सुद्धा अपरिग्रह किती लोकांनी पाळला होता. म्हणजे आम्हाला फक्त काय किंवा नियम किती लोक पाळतात, किंवा आसन प्राणायाम किती लोक करतात, ध्यान धारणा समाधीबद्दल किती लोकांना जाणीव आहे, योगशास्त्राचा योग दर्शनाचा किती लोकांनी अभ्यास केला, सांख्य दर्शनाचा किती लोकांनी अभ्यास केला, किंवा आपल्या देशामध्ये जी आज जी बुवाबाजी जी फोफावलेली आहे, आपल्याला दिसते की बाबा अमुक एक केल्यानंतर तुम्हाला तमुक एक गोष्ट मिळेल, अमुक एक व्रत केलं तर तुम्हाला तमुक गोष्ट प्राप्त होईल, पुत्र प्राप्त होईल, अमुक हे ह्या ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये आजही चालतात, ह्या कुठे ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे का, याचा कुठेतरी गाथेमध्ये उल्लेख आहे का, किंवा याचा आपल्या भगवद्गीतेत उल्लेख आहे का, तर नाही. याच्यावर टीकाच केलेली आहे. तुम्ही कुठलंही व्रत करून किंवा कुठलाही पूजा करून किंवा कुठलाही यज्ञ करून तुम्ही काहीच मागू नका, असं ठामपणे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेलं असतानाही सुद्धा ह्या लोकांच्या दुकानदाऱ्या कशा चालतात हो? कारण की आम्ही आमच्या धर्मशास्त्राचा अभ्यास केला नाही. मग याला फक्त ब्राह्मण जबाबदार आहेत का? तुम्ही म्हणाल की शूद्रांना किंवा इतर क्षत्रियांना किंवा वैश्यांना विद्यार्जनाचा अधिकारच नव्हता. ही सुद्धा तीच आख्यायिका आहे की तोंडाला मळका आणि कमरेला झाडू, ही ज्या पद्धतीची आख्यायिका आहे की आम्हाला सांगितलं जातं की बाबा तोंडाला मळका आणि कमरेला झाडू होता. आणि त्याच्यानंतर मग येणे केळकरांनी वारंवार पत्र लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि मला याचा संदर्भ सांगा म्हटलं. तर त्याच्यावर आंबेडकरांनी जे उत्तर दिलं होतं ते असं होतं की ही मी ऐकलेली आख्यायिका आहे. त्याच पद्धतीनं या देशामध्ये तुम्ही म्हणत असाल की बाबा ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या की शूद्रांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता, मग किंवा ब्राह्मणेतर लोकांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता, मग तुकोबारायांनी असं का म्हटलं हो, वेदांचा अर्थ तो आमासीचा ठावा, एरांनी वाहवा भार माथा. मग जगद्गुरू तुकोबारायांना कोणी शिकायला दिलं? खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की खरोखर आपल्या लोकांनी स्वतःच्या धर्मशास्त्राचं अध्ययन का केलं नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी दिलेल्या मार्गावर प्रत्येकजण का चालला नाही. जगद्गुरू तुकोबाराय 400 वर्षापूर्वी आले, पण त्याच्या अगोदर नामदेव महाराज येऊन गेले. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी ब्राह्मणेतर होतं ना आपल्याकडे. मग नामदेव महाराजांनी दिलेला मार्ग, नामदेव महाराजांना धर्मशास्त्र लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार कोणी दिला? इतर जातींमध्ये कधी कुणीही जन्मालाच आलं नाही का? संत चोखामेळा जन्माला आले, मग त्यांनी कशी काय अभंगांची रचना केली हे आपण कधी स्वतःला विचारलं का? की मग चोखोबारायांनी कशी काय रचना केली असेल, जनाबाईंनी कशी काय रचना केली असेल, हे आपल्याला कोणी सांगितलं? आणि ज्यांनी सांगितलं आम्ही मान्य केलं की खरोखर आम्हाला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. तर मुळातच आपल्या देशामध्ये जी अस्पृश्यता निर्माण झाली, आपल्या देशामध्ये जी जातीव्यवस्था किंवा जातीव्यवस्था म्हटल्यापेक्षा जी जातीवाद निर्माण झाला, याला 100% ब्राह्मण कारणीभूत असतील, 30% 40% ब्राह्मण कारणीभूत असतील. पण आज आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आज आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आणि किती दिवस आपण फक्त ब्राह्मणांच्या नावाने खापरं फोडणार आहोत? किती दिवस आम्ही स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकणार आहोत की नाही ते ब्राह्मणांनी केलं, ते ब्राह्मण बघून घेतील. या देशामध्ये, या समाजामध्ये जर का अस्पृश्यता निर्माण झाली असेल तर याला तुम्ही आम्ही आपले सर्वांचे पूर्वज तितकेच सारखेच कारणीभूत आहेत, यात काहीच दुमत असायचं कारण नाही. आणि आपण स्वतः किंवा आपल्या पूर्वजांनी कधीच स्वतः धर्मशास्त्रांचा अभ्यास केला नाही. शास्त्राने दळवावा अर्थ, आम्ही फक्त टाळची फुटावे, आम्ही फक्त टाळ फुटण्याचं काम केलं. आणि मुळातच जगद्गुरू तुकोबारायांना त्रास झाला, आपण म्हणू की बाबा ब्राह्मणांनी जगद्गुरू तुकोबारायांना त्रास दिला, पण नंतर तेच अनुयायी झाले. त्यांनी त्रास दिला, त्याच जातीची लोक अनुयायी झाली. मग जर का जगद्गुरू तुकोबारायांचं एवढं मोठं उदाहरण समोर असून सुद्धा त्याच्यानंतर जर का लोकांनी जगद्गुरू तुकोबारायांसारखा जर का होण्याचा प्रयत्न केला नसेल, किंवा जगद्गुरू तुकोबारायांच्या अगोदर जे नामदेव महाराज होऊन गेले किंवा गोरा कुंभार होऊन गेले, या लोकांचा आदर्श जर का लोकांनी डोळ्यापुढे ठेवला नसेल, किंवा संत कबीरांची जात काय होती, संत कबीरांचं कुळ काय होतं, या गोष्टीबद्दल आपल्याला कल्पना आहे. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये ही आपल्या देशामध्ये म्हणण्याची म्हणजे ह्या पद्धत आहे. किंवा स्वामी दयानंद सरस्वतींनी ज्या पद्धतीचं कार्य केलं, त्या पद्धतीचं कार्य केलं का स्वामी दयानंद सरस्वती सोबतच 1000 लोकांनी जर का त्याच काळात केलं असतं, तर त्याच काळात अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन झालं असतं. पण आपल्या लोकांनी आळस केला आणि त्या आळसाचे परिणाम आपण पुढे भोगले आणि आजही भोगत आहोत. आणि त्याचे परिणाम म्हणजे काय आहे, तर आज सगळी खापरं आपण काय जाणीवपूर्वक कोणाच्या डोक्यावर फोडतो, तर ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडतो. याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे की मी त्याला किती जबाबदार आहे आणि आज मी काय करू शकतो अस्पृश्यता निवारण करण्यासाठी. आणि आज अस्पृश्यता म्हटल्यापेक्षा आज जातीवाद निवारण करण्यासाठी. कारण की आज मी जिथे जिथे गेलो मला कधी अस्पृश्यतेचा गंधही नाही, मी कधी अशी घटना माझ्या डोळ्यापुढे बघितली नाही की अमुक एका व्यक्तीच्या हातचं मला चाललं नाही किंवा कोणाला चाललं नाही, किंवा असं माझ्या देखत आजपर्यंत मी आज इतके 30 वर्षांमध्ये मी कधी असं बघितलं नाही की बाबा कोणत्यातरी व्यक्तीला बाहेर बसवलेलं आहे, असा माझ्या डोळ्यात देखत प्रकार घडला नाही.
मी आश्वासन दिलं होतं त्या इथे बैठकीमध्ये की जर का कुठल्याही गावामध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश नसेल तर आम्हाला आवर्जून कळवा. मी आजही तुम्हाला तसं आवाहन करतो, आम्हाला आवर्जून कळवा. आमच्याच्यानं जे होईल ते आम्ही नक्कीच करू 100%. त्याच्यामुळे अस्पृश्यता म्हटल्यापेक्षा आज जो जातीवाद आहे, जो टोकाचा जातीवाद आहे, त्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ते निवारण करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सहकार्य असू द्या. ऐकून घेतल्यासाठी धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.